नमस्कार. दुकान आणि व्यवसाय हे अनेक प्रकारचे असतात. उदाहरणार्थ किराणा, स्टेशनरी, हार्डवेअर, कटलरी, कपड्यांचे दुकान, पार्लर, सोने चांदीची ज्वेलरी शॉप, नॉवेल्टी वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, बांधकाम साहित्य, फर्निचर, मिठाई, टेलरिंग, भाजीपाला, स्टुडिओ, इस्टेट एजंट, फुटवेअर, फर्निचर किंवा घाऊक विक्रेते यासारखे अनेक प्रकारचे व्यवसाय केले जातात. वास्तुशास्त्रानुसार कुठल्याही व्यवसायावरती एखाद्या विशिष्ट पंचमहाभूतांचा प्रभाव जास्त असतो. त्यामुळे दुकान हे संपूर्ण तेव्हाच असेल जेव्हा त्याची रचना वास्तुशास्त्रानुसार असेल. परिणामतः व्यवसायात सुद्धा वृद्धी होऊ शकते. त्यामुळे व्यावसायिक प्रगती चांगली होते. अडचणी अडथळे कमी होऊन सर्व व्यवहार सुरळीत पार पडतात. कोणत्याही प्रकारे वादविवाद न होणे, ग्राहक चांगल्या प्रकारे आकर्षित होणे व ग्राहक संतुष्ट होणे, कमीत कमी नुकसान होणे, कुठेही पैसा अडकत नाही, आर्थिक प्रगती, स्थैर्य व्यवस्थितरित्या प्राप्त होते. प्रत्येक व्यवसायात पंचमहाभूतांपैकी एका विशिष्ट तत्वाचा प्रभाव जास्त असतो व त्या तत्वाचे स्थान ज्या दिशेत असते त्या दिशेत त्या व्यावसायिक दुकानाचे प्रवेशद्वार चांगले मानले जाते. काही दुकाने आणि व्यवसाय यांसाठी प्रवेशद्वाराची जी दिशा आहे आपण ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. जी ईशान्य दिशा आहे त्या ईशान्य दिशेला जर त्या व्यवसायाचे मेन डोर म्हणजे प्रवेशद्वार असेल तर सर्वसाधारणपणे सर्वच व्यवसायांसाठी ही दिशा लाभदायी असते. ईशान्य दिशा त्यातल्या त्यात कपडा, कागद, शैक्षणिक वस्तू, खाद्यपदार्थ, मिठाई, मेडिकल, हॉस्टेल्स, खानावळ प्रवेशद्वार ईशान्य दिशेला असणे अत्यंत उत्तम. त्याचप्रमाणे आग्नेय दिशा तेलजन्य पदार्थ, ब्युटी पार्लर्स, फटाके, स्फोटके, पेट्रोल पंप, एअर कंडिशनिंग व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कम्प्युटर, पॉवर इन्व्हर्टर्स, औद्योगिक कारखाने, हॉस्टेल किंवा किचन आग्नेय दिशेला यांचे मेन प्रवेशद्वार असेल तर अतिउत्तम मानले जाते, खूप चांगले. नैऋत्य दिशेमध्ये चैनीच्या वस्तू, नैऋत्य दिशेला जर मेन डोर असेल तर चैनीच्या वस्तू, मौल्यवान व किमती वस्तू, महिलांच्या संबंधित गारमेंट्स, कॉस्मेटिक्स, ज्वेलरी शॉप, परमिट रूम, बियर बार, केक शॉप, कोळसा, टायर्स, लोखंड, मार्बल्स, ग्रेनाइट यासारख्या व्यवसायांचे मुख्यद्वार नैऋत्य दिशेस असणे खूप चांगले आणि छान असते. त्याचप्रमाणे वायव्य जी दिशा आहे विविध प्रकारचे स्प्रे, सुगंधी द्रव्ये, टेलिकम्युनिकेशन संबंधित सर्व व्यवसाय, त्यामध्ये PCO, मोबाईल शॉप, सेल्स प्रमोशनसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू, स्टेशनरी, स्त्रियांच्या नावाने चालविले जाणारे व्यवसाय, शेतीमाल, बी बियाणे, खते, पाईप्स वायव्य दिशेला यांचे मेन डोर असणे खूप चांगले मानले जाते. अगदी जरी व्यवसाय वेगवेगळ्या प्रकारचे असले तरी वास्तुशास्त्राप्रमाणे काही मूलभूत घटक सारखेच असतात. त्यामुळे ईशान्य दिशेला मेन डोर असेल तर अतिउत्तम. दुकानातील देवाचे स्थान, जलस्थान व वजनाने हलक्या छोट्या वस्तूंचा साठा किंवा मांडणी उत्तर ते पूर्व या भागात करावी. सर्वात जास्त मोठे आणि वजनदार सामान नैऋत्य दिशेत ठेवावे. तसेच दुकानातील मालकाची बसण्याची जी जागा आहे ती नैऋत्य दिशेतच असावी. याच भागात तिजोरी अथवा पैशांचा मुख्य गल्ला अशा प्रकारे ठेवावा जेणेकरून ते ईशान्य किंवा पूर्व अथवा उत्तर दिशेस उघडेल असा ठेवावा. वायव्य दिशेमध्ये विविध वस्तूंचा डिस्प्ले अथवा जाहिरातीसाठी मांडणी करणे खूप चांगले असते. तसेच ज्या वस्तूंच्या विक्रीमध्ये दुकानदारास अधिक स्वारस्य असते अथवा ज्या वस्तू बऱ्याच कालावधीपासून विकल्या नाहीत अशा सर्व वस्तूंचा साठा वायव्य दिशेमध्ये करायला हवा. सर्वाधिक किमती वस्तूंचा साठा दक्षिणेस असावा. दुकानाची निवड करताना वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनाचा विचार करणे म्हणजेच यशाचा मार्ग सोपा बनविणे असा आहे. म्हणूनच आपल्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त चांगला लाभ मिळवावा या हेतूने वास्तुशास्त्र तज्ज्ञांमार्फत निवड आणि रचना करणे अतिशय योग्य मानले जाते.